आजचा यवतमाळ दुष्काळ, कमी पाऊस आणि शेतीच्या संकटासाठी ओळखला जाणारा जिल्हा. पण हीच भूमी 3000 वर्षांपूर्वी हिरव्यागार शेतांनी बहरलेली, समृद्ध वस्तीने गजबजलेली आणि प्रगत जीवनशैलीची साक्ष देणारी होती. जिल्ह्यातल्या पाचखेड गावातल्या मातीखाली दडलेला हा इतिहास आता पुन्हा एकदा उलगडू लागला आहे. नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाच्या उत्खननात लोहयुगीन वस्तीचे अवशेष, घरांचे पाया, लोखंडी अवजारे, मातीची भांडी आणि तांदळासह विविध धान्यांचे पुरावे सापडले आहेत. या निष्कर्षावरून त्या काळात भात, गहू, तूर आणि मूग यांसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होत होती. म्हणजे शेती हा त्या समाजाच्या अर्थव्यवस्थेचा कणा होता. या संशोधनातून आणखी एक महत्त्वाचा धागा समोर आला आहे. आज कमी पर्जन्यमानासाठी ओळखला जाणारा हा प्रदेश सातवाहन काळापर्यंत तुलनेनं दमट हवामानाचा होता. हवामानातल्या बदलांसोबत शेती आणि पीक पद्धतीही बदलत गेली. म्हणजेच हवामान बदलाची कथा केवळ आजची नाही, ती हजारो वर्षांपूर्वीपासूनची सुरू आहे. या समाजाचं जीवन केवळ शेतीपुरतं मर्यादित नव्हतं. मासेमारी, शिकार, धातुकाम आणि शंख शिंपल्यांपासून चुना तयार करण्याचं तंत्रही त्यांना अवगत होतं. म्हणजेच निसर्गाशी सुसंगत आणि कौशल्यपूर्ण जीवनशैली त्यांनी विकसित केली होती. पाचखेडच्या मातीतून समोर आलेला हा वारसा केवळ यवतमाळचाच नाही, तर विदर्भाच्या हजारो वर्षांच्या समृद्ध इतिहासाचा जिवंत पुरावा आहे. राज्यातल्या 8 जिल्ह्यांसाठी अग्निवीर भरती